गुड मॉर्निंग. असा गोड चेहरा बघितल्यावर कोणाचा दिवस चांगला नाही जाणार. आज प्राव्यासाठी ब्रेकफास्टमध्ये बनाना आणि चिकूचं स्मूदी बनवायला घेतली. ती बनवता बनवता तिच्यासाठी एक बदाम उगाळलं आणि ते तिला भरवायला घेतलं. एक चमचा प्यायला ही बघा किती वेळ लावते. त्यानंतर तिला ब्रेकफास्ट भरवायला घेतला. स्मूदीज खूप आवडीने खाते ती, म्हणून अधूनमधून मी तिच्यासाठी बनवत असते. तिला ब्रेकफास्ट भरवून झाल्यावर मला किचनमध्ये जेवण बनवायचं होतं, म्हणून मी काम करत होती आणि माझं बाळ एकटंच छान खेळत होतं. स्वतःचं डॉक्टर किट काढून आपल्या डॉलला ती कशी चेक करत होती छान. थोड्या वेळाने तिला झोपवलं. ती झोपली होती म्हणून मी आधी जेवून घेतलं. आज आमच्या दोघींसाठी एकच मूग राईस केला होता. थोड्या वेळाने ती उठली, मग तिला भरवायला घेतलं. तिला भरवायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे तिला किती एंटरटेन करावं लागतं. आणि आज प्राव्या बेडवरून पडली आणि तिला एवढं लागलं की ती सगळ्यांना दाखवत होती सारखी की तिला कुठे लागलंय. मला माझाच खूप राग येत होता, कारण माझं एवढं लक्ष असूनही ती कशी पडली हेच मला कळत नव्हतं. त्यानंतर संध्याकाळी तिला स्नॅक्समध्ये मी वॉटरमेलन कापून दिलं आणि तिला रेडी केलं आणि खाली राऊंड मारायला घेऊन गेले. आज खूप दिवसांनी सायकल खाली घेऊन गेले होते. थोड्या वेळ सायकलवर फिरवलं आणि थोड्या वेळ गार्डनमध्ये खेळल्यानंतर आम्ही घरी परत आलो. घरी परत आल्यावर माझं बाळ मला किचनमध्ये हेल्प करायला लागलं. कधी कधी वाटतं हिच्यासाठी एकही खेळणं नाही घेऊ, कारण की ती भांड्यांबरोबरच चांगली खेळते. त्यानंतर रात्री भूषण ऑफिसमधून उशिरा आला आणि मला जेवायला वेळच मिळत नव्हता प्राव्यामुळे, आणि तो आल्यानंतर मी जेवायला घेतलं. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.